हा आमच्या भाऊ बहिणींना तर आता मी करतोय बघा कांदा पोहे भाऊ बहिणींनो. तुला तू हाताने करून खायचं, तुला काय कोणी मोकळं नाही करून घालायला. नुसते बेडवर नुसतं झोपून नाही बाहेर. बेडवरच झोपणार मी, मला काय कोणी पुरवत नाही ना. माझ्या पुरतं मी केलं या एक बी मला म्हणतो या, आणि तुला मी आयतं करून नाही घालू शकत. तुला देवाने हात पाय दिले ते दोन मग शिकवलाय स्वयंपाक करायचा. फक्त मला फक्त आता मी माझ्या पुरतं करणार आहे. फक्त गेला उठून खावा द्या कर तुझ्या बघा ह्याला घालतो गपाटी करून धपाटे घालतील. मी आणून टाकले घरात, हक्काने करून उठून खाणार नाही. तू पण मला सांगणार चिली तोटा आता काय नाही दामवले ते पोरानं काय करतो. ए बाबा की शांत बस की तोड माझे फुल परवा काय तुला तोड सांग मला कसं भिजवायचं ती का तुला शिकवलंय ना. मला देणार नाही मी का तुला सांगू. पाणी टाकी त्यातून पिळून काढत्या कढईत, त्या दुसऱ्या कढईत काढ पिळून. पाचशे तास झाले पोहे करायला बसलाय. अगं ते बांधची काम बाया म्हणे बोला तेवढे तर सुरू कर करा काम धंदा नाही करायला. बस होत अजून आज सुट्टे भेटल्यावर तर बाबा बोलून ना हिला बघतात घर असल्यावर नाही मला बघत कोणाचं काय ना काय नुसतं पाहिजे कर हे लागतं म्हणजे करायला पाहिजे ना. बाबा काल पैसे घेतो कामाला आज पैसे होतो. उपकार केला काय माझ्या तू काल उपाशी गेला मग काय मला आणून देतो काय रुपये तू नाही देत तुला आणि मग किती दिलं मला आल्यापासून पैसे. मी पण एवढं मोकळ्यात आलो या वाटते का तुझ्या आता काय बोलली होती गांधी नको बोलायला. बोल की तुझ्या घरात कोवली बोल. माझ्या जेव्हा बसून खातो मला डेअरिंग करतो काय चिबडे आमचं तो वापर घ्यायची बाई माझं तुला शनिवारचा बाजार आणलं होतंय ना आणि गाडी नेली. आता काय तुला सांगायचं नको बोलायचं काय आहे बरं आहे काय बरं आहे त्याकडे काढ पिळून काय बरं आहे काय बरं आहे काय बरं आहे काय बरं आहे सांग गाडीने धोपाट्या लाकडायचं काय बरं आहे. लय दसऱ्या डेअरिंग फावरला माझ्या संग बोलायचं नाही. नुसतं पाहिजे आहे ती गिळायला नुसतं झोपून बेडवर काय बसतो थांबलो होतो घरी लावलं या कोटानं करायला. लावलाय कशाला तुझ्या पोटाला गार आहे तुला गार तुला भूक लागली तुझं तू उठून करायला लागला का आम्ही म्हटलं आम्हाला तुला नाही तुझ्या गाडीला नाही वेळ लागला बघ काय तर लागतं म्हणून करतोय मी. मग करायचं खायचं. केलं बघ समजा कसं करायचं सगळं काढलं पाहिजे. हो टाकतात हळद मीठ आणि तुझा बाबा आम्हाला म्हणतोय तुझं काय काम आहे रे ते काय काम असतं आमच्याकडे तिकडे आणते त्याला वाटते होय. मी आणलं इथं दारात आलेलं पोरग मग काय त्याला पाडू द्यायचं का खाली पडू द्यायचं बरं पोरग तुका बसत नाही काय नका फाटतोय रागात आलेलं मग काय त्याला एवढं सोडायचं एवढं कपटी नाही मी कळलं का काय काय एवढी कपटी पोराने
माहिती हा सांग मला तू बाबा बरं ना बाबाचं काय संपलं तर काय त्याला काय कसं आणणं वय ना भावाला तिथंच बस तिथंच गेलं नाही तर काम कुठं भावाला काम नाही ते कुठं चांगलं असं बसून तिकडं उपाशी तुला काय एवढी काळजी पडली काळजी मला कुठली काळजी येतं मग मी आपला असं मोका बोकार बोलतोय हा बाळतोय मला कालपासून देऊ आयन दायन काय आयन दायन आयन दायन सांगा तर काय करायचं टाकी त्यात हळद मीठ गडायतावर ठेवू त्यात तेल टाक एवढेस्ट गरपूर बिलकुल टाकते नाही तेच कसं नाही यायला किती टाकायची हळद एवढी लय झाली ती एवढी लय झाली तर कमी एवढी थोडी कमी कर हा टाक मीठ टाक एवढं चमचा भरून टाक आळले करता हा. करू टाक अजून टाक अजून एवढं हा काल होती थोडं ठेव किती वर तापायला ते करायचं असतं बाई. मग बाबे बाबे हो बाबे ए बाबे मग किती लगेच राहतं तिथलं मग किती किती गरम होती इकडे पुढं सर की पुढं सर गॅस मोर वाढवा जरा अरे त्या गॅसवर गेला का बसा हो इकडं भांडी या चल भांडी चांगलं तसं जरा माणसाला माणूस ना जनावर आहे बाजे बाजे मोठी दे काय ना बाबा पण नसतो झोपून पाहिजे आपला खायला माझं डोळं माझं शरीर मी झोपेन उठेन बसेन हसेन खेळेन तुला काय 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 करायचं तर काय करायचं बाबा काय करायचं मला कोणाचं काय का नाही बरं अडचा ए मोठा पाणी येतात असं घे डोकं डोकं तर यात ते नाही कडपत्ता नाही दोघे बसता तेल टाक कांदा तळायला टाक आधी शेंगदाणा तळून घे केलं त्याला तेल पडायला चार पोह्यात काढून घेतली की कांदा टाकायचा कांदा की मिरची की टमाटा पोहे कालवायचा हलवायचा आणि झालं पोहे त्याला एकदा बोलायची जपत नाही असा बेडवर अरे मी हाय म्हण खातोय मी हाय म्हण सांगती का चिटले पाता होतो का मी पहिला हाय म्हणून राहिली गेली असते काय मी का जाऊ
तुला हाती घे शेंगा किती टाकायचे तू जास्त जरी बस 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 लय पडलं काय टाक टाक बरं का माझं टाक शेंगदाणा जास्त असल्या भारी लागतं समजा गोष्ट सुपट वाढव स्वतः साहित्या समजा गोष्ट स्वतः साहित्या पण आवडा करायचं बाबल्या बाबल्या काय का नाही नारा गेली शाळेत काय झालं कसं ओढतो बाई ओढतो बसते कसं ओढतो ते यांचं फक्त फाडलं बघ भाजायला लागलं टाकायचं कसं पडतंय ते होय का बस का सांगतो ना भाजलं बस का खरपूस बसतात खरपूस चिवड्यात असं कसं बसलं खरपूस ना झालं वरा लागलं बघतात ना मग त्यातले बी लागलं फडायला मुतला काय चलो अरे इधर आ बे मौका दे बे दे मौका जर टाकू का त्याला हे ते जमा टाकू का एक आधी कांदा टाक फुल कर गॅस सांगितलं कसं बरं पडतं रक भावा बहिणींनो ते केलेलं आहे हे कटलं दोन पप्पा हे त्यात टाकली हळद मीठ आणि शेंगदाणा टाकलेलं आहे शेंगदाणा इकडं असं झालेलं आहे
चला, कसं वाटलं रेसिपी तुम्हाला माझी नक्कीच सांगा. हे तर केले काय पोराला, काय केले काय माहिती. त्याला मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच. तो परत समजायला बाय बाय.